मुक्ता मेडिकलच्या शेजारी चौडी मस्जिद हे स्वातंत्र्यपूर्व काळाची आहे. त्याच्या समोर एसडी लाल हा वाईन शॉप आहे. हे दुकान त्वरित बंद करावे. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जी चूक झालेली आहे ते सुधारून घेण्याची आणि पुन्हा अशी चूक होऊ नये याकरिता अल्लाहने त्यांना सद्बुद्धी द्यावी ही प्रार्थना रात्रभर करण्यात येईल. आणि झोपी गेलेल्या अधिकाऱ्यांना ज्या येण्यासाठी मुस्लिम धर्मियांच्या पवित्र 27वी शब रोजी रात्रभर जागरण आंदोलन राज्य उत्पादन शुल्क कार्यालयासमोर करण्यात येईल. मैं इब्राहिम जमादार, प्रदेश अध्यक्ष अखिल भारतीय जनजागृती संघटन. मित्रांनो, देश जेव्हा स्वतंत्र झालं त्यावेळेस कायदा बनविणाऱ्या समितीने एक कायदा तयार केला. त्यानुसार देशात कुठल्याही शैक्षणिक संकुलाच्या परिसरात आणि कोणत्याही धार्मिक स्थळाच्या जवळपास 100 मीटरच्या अंतरावर कुठलेही बेकायदेशीर तंबाखूजन्य पदार्थ, दारू विक्रीची दुकाने नसावे. तसेच या दुकानांना ज्या वस्तूला शासनाने बंदी घातलेली आहे ते विक्री करण्यास आणि नशा येणारी पदार्थ म्हणजे दारू असो वाईन असो ते विक्री करण्याच्या परवानगी 100 मीटरच्या परिसरात देण्यात येऊ नये असे स्पष्ट आदेश असताना या आदेशाची अक्षरशः खिल्ली उडविण्यात येत असल्याचे दिसत आहे. आज आपण सोलापूर शहर व जिल्ह्यात पहा, कुठल्याही धार्मिक स्थळाजवळ शाळेच्या संकुलामध्ये शाळेला चिटकूनच मंदिर असो मस्जिद असो गिरजाघर असो त्याला चिटकूनच बेकायदेशीरपणे बिनदिक्कतपणे तंबाखूजन्य पदार्थ मावा गुटखा सिगरेट विक्री चालू आहे. इतकेच नव्हे, काही ठिकाणी धार्मिक स्थळाजवळ शाळांजवळ बेकायदेशीर शेंदी आणि दारू विक्री आहे. आणि काही ठिकाणी तर परवानधारक दारू दुकाने प्रार्थना स्थळाच्या चिटकूनच आहे. सदर परवाना देताना राज्य उत्पादन शुल्काने काहीही चौकशी केलेली नाही असे मला वाटते. आपण पाहू, सोलापूर शहरातील लष्कर भागातील ममता कलेक्शन म्हणून रेडीमेडचं मोठा दुकान आहे. त्याच्या शेजारी पुरातन काळाची स्वातंत्र्यपूर्व काळातील चौडी मस्जिद आहे. त्यामधनं 7 रस्त्याकडे जाण्यासाठी लहान बोळ आहे. ते बोळ आहे 3 ते 4 मीटरची म्हणजे 10 ते 15 स्क्वेअर फूट ही जागा एवढीच जागा आहे. एवढं अंतर आहे. त्यानंतर आहे ना त्याच्या समोर एसडी लाल हा वाईन शॉप आहे. एसडी वाईन शॉप हा पण जुनाच आहे. त्याच्या परवाना क्रमांक पाहता सोलापुरात जेव्हा दारू धंद्याचे परवानगी देण्याची सुरुवात केले त्या पहिल्या 50 मध्ये त्याचे येतोय, कारण त्याचा परवाना क्रमांक 34 आहे. परंतु त्या परवाना देण्यास म्हणजे देश स्वातंत्र्य झाल्यानंतर देशात राज्य उत्पादन शुल्क गठीत झाल्यानंतर ही देण्यात आलेली आहे, परवानगी देण्यात आली. परंतु ही मस्जिद देश स्वतंत्र होण्यापूर्वीची आहे, आपला कायदा बनण्यापूर्वीची आहे. तरीही आपण हे दिलेले आहे ते त्वरित बंद करावी अशी मी मागणी केलेली आहे. मागणीचे पत्र माननीय अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क यांना दिलेले आहे. त्यात म्हटलेलं आहे की चौडी मस्जिद हा पुरातन काळाची आहे. आपल्या हातून आपल्या खात्यातनं आपल्याकडून चूक झालेली आहे ती दुरुस्त करून घ्यावी आणि ते दुकान त्वरित बंद करावे आणि त्या ठिकाणी कुठलाही अवैध धंदा चालू नये आणि परवानधारक वाईन शॉप अथवा पान शॉप असू दे ठेवू नये अशी मी विनंती केली आहे. जर ती विनंती मान्य नाही झाली तर ह्या झोपी गेलेल्या अधिकाऱ्यांना जाग येण्यासाठी
मुस्लिम धर्मियांच्या पवित्र 27वी शब रोजी रात्रभर जागरण आंदोलन राज्य उत्पादन शुल्क कार्यालयासमोर करण्यात येईल। यावेळी रात्रभर जागरण करून अल्लाच्या दरबारात, ईश्वराच्या दरबारात प्रार्थना करण्यात येईल की राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जी चूक झालेली आहे ते सुधारून घेण्याची आणि पुन्हा अशी चूक होऊ नये याकरिता अल्लाहने त्यांना सद्बुद्धी द्यावी ही प्रार्थना रात्रभर करण्यात येईल आणि पहाटे त्याच ठिकाणी सहरी करून आंदोलन संपविण्यात येईल। या जागरण आंदोलनात फक्त मुस्लिम समाजाने नाही, ज्या लोकांना प्रार्थना स्थळाजवळ आणि आपल्या शाळा कॅम्पस जवळ तंबाखू विक्री, तंबाखूजन्य पदार्थ विक्री, दारू शेती विक्रीचा विरोध आहे त्यांनी सुद्धा सम्मिलित व्हावे असे मी आपल्या माध्यमातून आव्हान करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। दररोज नवीन बातमी पाहण्यासाठी आजच आपल्या पी न्यूज 24 चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।